तुम्ही कधी रव्यामध्ये आंबा घालून हा पदार्थ बनवला आहे का? कधीच बनवला नसेल. सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, तर या पद्धतीने हा पदार्थ एकदा बनवून तर बघा, तुम्हाला आवडणारच आहे. यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. 2 चमचे तूप घालायचं. तूप चांगलं गरम करून घ्यायचं. यानंतर घालायचा 1 वाटी आपल्याला रवा. आता रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, जाडा किंवा बारीक कोणताही घेतला तरी चालेल. यानंतर आपल्याला रवा आहे हा चांगला भाजून घ्यायचा एकदम स्लो फ्लेमवर. मंडळी, हा पदार्थ इतका चवीला भारी आहे ना, की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा आहे. तुपामध्ये रवा चांगला याचा कच्चेपणा जाईपर्यंत एकदम स्लो फ्लेम ठेवून आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. एक 3-4 मिनटं लागलेली आहे मला रवा भाजायला. पाहू शकता याचा रंग बदललेला आहे. मस्त असा याचा सुगंध यायला लागलेला आहे. यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी. तर ज्या वाटीने मी रवा घेतला आहे ना, त्याच वाटीने इथे मी 1.5 वाटी कडकडीत पाणी गरम करून घेतलेलं आहे. पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी घातल्यामुळे रव्यामध्ये रवा चांगला फुलतो आणि छान असा मऊसूद होतो. एक 2 मिनटं चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता पाणी यामध्ये छान असं मुरलेलं आहे. चांगला असा रवा थोडासा फुललेला सुद्धा आहे. यानंतर यामध्ये घालायचं आपल्याला 1 वाटी आंब्याचा पल्प. आता आंबा मी काढून घेतला आहे पल्प त्याचा आणि मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. यानंतर यामध्ये घातली अर्धी वाटी साखर. आता जसा आंब्याचा पल्प असेल त्या पद्धतीने साखर घालायची आहे. आंब्याचा पल्प गोड असेल, आंबा गोड असेल तर त्या पद्धतीने इथे साखरेचा वापर करायचा आहे. यानंतर सारख्याच वाटीने इथे मी 1 वाटी गरम करून घेतलेलं दूध घातलेलं आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे. आपण मस्त आंब्याचा शिरा बनवतोय. मंडळी, आंब्याचा सीझन चालू आहे. आंब्याचे बरेच पदार्थ या सीझनमध्ये बनवले जातात, कारण या सीझनमध्ये उन्हाळ्यामध्ये आंबे येतात, त्यावेळेला असे हे पदार्थ बनवून खाल्लेच पाहिजे. शिवाय आंब्याचा शिरा चवीला इतका भारी लागतो ना, मोठ्यांना तर आवडणारच, पण लहानांनासुद्धा आवडणारा आहे. चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता रवा छान असा फुलायला लागलेला आहे. एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे, फास्ट करायची नाही. मिक्स करून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि स्लो फ्लेमवरच आपल्याला 2-3 मिनटं वाफ काढून घ्यायची. एकदम स्लो फ्लेमवर ठेवायचं आहे. आता दुसरी तयारी करूया. तर इथे मी छोटा पॅन गरम करायला ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तूप घातलं आहे. आवडीचा सुकामेवा घालायचा आणि या तुपामध्ये तळून घ्यायचं आहे. मी इथे काजू, बदाम, मनुके आणि थोडेसे चारोळी घातलेले आहेत. आता हे सगळे स्लो फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असं 1-2 मिनटं छान असं एकदम स्लो फ्लेम ठेवायची, फास्ट करायची नाही. रंग बदलेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. पाहू शकता मनुके छान फुललेत. बाजूला काढून घेऊया. इथे 2-3 मिनटं रवासुद्धा मी छान असा स्लो फ्लेमवर शिजवून घेतला आहे. एकदा याला मिक्स करून सुद्धा घेतलेला आहे. छान असा तुम्ही पाहू शकता रवा फुललेला आहे. दुप्पट आपला हा रवा छान शिजलेला आहे, म्हणजे फुलून चांगला दुप्पट झालेला आहे. यानंतर याला चांगला फ्लेवर येण्यासाठी 1 चमचा वेलची पावडर आणि तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत, सुकामेवा. यानंतर 1 चमचा मी इथे तूप घातलेला आहे. सुरुवातीला आपण 2 चमचे तुपाचा वापर केला आहे, त्यानंतर इथे मी 1 चमचा तूप परत घातलेला आहे. आता परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता या शिऱ्याला काय मस्त असा रंग आलेला आहे आंब्याचा पल्प घातल्यामुळे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर इथे मी लहान वाटी गरम दुधामध्ये मी 7-8 केसराच्या काड्या भिजत ठेवलेल्या होत्या. त्यामुळे काय होतं, केसराचं दूध घातल्यामुळे याला रंगसुद्धा अजून छान येतो आणि याला चवसुद्धा चांगली येते. मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त दूध नाही घेतलेलं, अर्धी वाटी, लहान अर्धी वाटी मी इथे दूध घेतलं होतं. मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. मस्त असा रवा छान फुललेला आहे. रंग पाहू शकता किती सुरेख आलाय, शिवाय सुगंधसुद्धा याला खूप छान येतोय. 1-2 मिनटं फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त वेळ मिक्स करायची गरज नाही. आता हा शिरा मस्तच आपला तयार झालेला आहे. केसराचं दूध नंतर घातलं आहे, कारण याला फ्लेवर खूप छान येतो. मिक्स करून घेतलं आहे. पाहू शकता मस्त असा दुप्पट रवा फुलला आहे. मस्त असा सुगंधित आपला आंब्याचा शिरा तयार झालेला आहे. नेहमीचा आपण रव्याचा शिरा बनवत असतो, पण मंडळी या पद्धतीने आंब्याचा सीझन सुरू आहे, तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने आंब्याचा शिरा एकदा नक्की बनवून बघा. चवीला म्हणाल तर खूपच भारी लागतो.
तुम्हाला आंब्याचे अजून कोणकोणते पदार्थ पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी ते बनवण्याचा प्रयत्न करीन. पाहू शकता किती मऊ लुसलुशीत असा हा शिरा तयार झालेला आहे. तुम्ही हा आंब्याचा शिरा सकाळी बनवून संध्याकाळपर्यंत जरी असाच ठेवला ना तरी अजिबात कडक होणार नाही. असाचा असा मऊ लुसलुशीत राहील. चवीला म्हणजे एकदम तोंडात टाकताच विरघळणारा. पाहू शकता किती सुरेख रंग आलाय. चवीला म्हणाल तर एकदम मस्त झालेला आहे. मुलांना तुम्ही हा टिफिनमध्ये देऊ शकता किंवा छोट्या भुकेसाठी तुम्ही बनवून ठेवू शकता आणि त्यांना देऊ शकता. मुलांना आंबा तर आवडतच असतो, त्यामुळे हा मुलांच्या आवडीचा आंब्याचा शिरा तुम्ही स्वतः करून बघा आणि करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळी कुटुंबासोबत शेअर करा.